तर तर जर 2 ड्रीम आहेत म्हणजे 40 दस्ते. एका दस्त्यात 24 कागद म्हणजे 40 गुणिले 24 हे उत्तर येईल 480. बरोबर? सॉरी, सॉरी. 24, 96, 960. एका ड्रीममध्ये 480 कागद असतात. 2 ड्रीममध्ये 960 कागद आहेत. आता 960 कागदांपैकी 40 डझन कागद त्याने वापरले. म्हणजे 40 गुणिले 12, 12 चौक 48, 480. 960 मधून 480 गेले तर खाली वाजा किती राहणार आहे? 480च राहणार आहे. मग 480 कागदामध्ये परत काय केले त्यांनी? आणखी 2 दस्ते कागद छपाई करताना खराब झाले. मग 2 दस्ते. मग 24 दुने 48. चारशे 32 कागद उरले. आता तर किती कागद शिल्लक राहिले? मग आता
हा काय तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला होता. तर आता आपण पाहिले 36 डझन कागद. परत एकदा पहा किती ड्रीम होत्या, 2 ड्रीम होत्या. 2 ड्रीम म्हणजे 960 कागद. 960 कागद पैकी त्यांनी 40 दस्ते वापरले. 40 दस्ते म्हणजे 480 कागद. उरले 480 कागद. 480 पैकी परत 2 दस्ते खराब झाले. 2 दस्ते खराब झाले म्हणजे 48 कागद खराब झाले. मग 480 तून 48 गेल्यावर 432 उरतात. 432 कागद उरले म्हणजे किती कागद शिल्लक राहिले, तर त्याचं आपल्याला डझन मध्ये रूपांतर करायचं. मग डझनने 12ने आपण त्याला भागलं तर 36 डझन कागद आले. आता 36 डझन कागद आल्यानंतर पहिला पर्याय 38 डझन, दुसरा पर्याय 39 डझन, तिसरा पर्याय 20 दस्ते आणि चौथा पर्याय 3 ग्रोस. तर आता 36 जर याचा भागाकार येतो म्हणजे 38 डझन पर्याय लागू होत नाही. हा जो मुलगा आहे ज्याची माझ्याकडे प्रश्नपत्रिका आहे त्याने अतिशय चांगलं डोकं चालवलंय. त्याने जे उत्तर 36 तर 38 डझन हे उत्तर नाहीये. 39 डझन हे उत्तर नाही. 20 दस्ते सुद्धा ते उत्तर नाही. मग तर राहिले पर्याय 4 3 ग्रोस. तर ते 3 ग्रोस त्याचं उत्तर बरोबर आले. पण 36 डझन म्हणजे परत ग्रोस. याच्यामध्ये पहा रिम आले, दस्ते आले, डझन आले, ग्रोस आले आणि म्हणून 12 डझनांचा एक ग्रोस होतो. म्हणून हे 36 डझन आहेत. 36 डझन म्हणजे 12 36 तर 3 ग्रोस कागद शिल्लक राहिले. अशा पद्धतीने पाठांतर फार महत्वाचं आहे. कशाचं रूपांतर कशामध्ये होतं, किती नाही होतं, या गोष्टी जर माहित असेल तरच आपण हे उत्तर सोडू. क्रिया करणं तुम्हाला माहिती आहे, परंतु त्याला काय म्हणतात हे माहित असणं फार महत्वाचं असतं. त्यानंतर आता पुढे सर 45 प्रश्न. आता 45 प्रश्न वर्तुळाच्या सर्वात मोठ्या जीवेची लांबी 15 सेंटीमीटर असल्या त्या वर्तुळाच्या त्रिज्येची लांबी याकरिता मी सांगायची मला गरज नाही. याची अतिशय म्हणजे सोपा प्रश्न होता तो. सर्वात मोठी जीवा म्हणजे जी व्यास असतं, व्यासाचे निम्मी त्रिज्या असते. त्यानंतर 46 प्रश्न आहे 60 या संख्येचे एकूण विभाजक हे 75 या संख्येच्या एकूण विभाजकांपैकी कितीने जास्त अथवा कमी आहे. बघ आता काय करावं लागेल. 60चे विभाजक कोण कोण आहे ते आपल्याला मांडावं लागेल. 75चे विभाजक कोण कोण आहेत ते आपल्याला मांडावं लागेल. आणि मग 60च्या विभाजकांची संख्या आणि 75च्या विभाजकांची संख्या मांडल्यानंतर दोन्ही मोजल्यानंतर आपल्याला त्यातली तफावत फरक लक्षात येईल. आणि मग कितीने जास्त अथवा कमी आहेत हे आपल्याला सांगता येईल. सोपा प्रश्न आहे तो. त्यानंतर खाली दिलेल्या संख्यांच्या जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती. आता सहमूळ संख्या ज्या असतात त्या सहमूळ संख्यांमध्ये एक महत्वाचा एकच भाग असतो की ज्या संख्यांचा सामायिक विभाजक हा एकच असतो. अशा ज्या संख्या असतात त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आणि सहमूळ संख्या शक्यतो क्रमाने येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात. समजा 13 आणि 14 तर 13 आणि 14चा सामायिक विभाजक एकच आहे. तर सामायिक विभाजक हा एक असल्यामुळे क्रमाने येणाऱ्या संख्या या सहमूळ संख्या असतात. परंतु आता या ठिकाणी दिलेली 15 51 16 61 21 22 आणि 17 19. तर आता याच्यामध्ये जर पाहिलं तर 15च्या विभाजकामध्ये एक येतो 3 येतो. आपल्याला पुढे काही जायची गरज नाही. आणि 51च्या याच्यामध्ये एक येतो 3 येतो. कारण एक तर आहे पण 5 त्रिक 15 आणि 17 त्रिक 51 आणि मग एक पेक्षा जास्त याच्यात सामायिक विभाजक करून ही समूह संख्या नाही. आता 16 आणि 61 मध्ये एक शिवाय दुसरा कोणीच नाही. यांच्यातून एक क्रमिक आहे त्यामुळे या समूह संख्या आहे. आणि 17 19 मध्ये सुद्धा एक सोडता कोणताही सामायिक विभाजक नाही. म्हणून याच्यामध्ये 3 संख्या सामायिक विभाजक आहे. त्यानंतर हा 5.चिन्ह 4 8 7
या दशांश अपूर्णांकातील अधोरेखित अंकाच्या स्थानिक किमतींचा गुणाकार किती? अधोरेखित 4 खाली आणि 7 खाली रेषा ओढलेली आहे. मग यांची किंमत जर पाहिली तर आपण याची किंमत आहे 0.04 आणि 7 ची किंमत आहे 0.007 आणि मग यांचा गुणाकार करायचा आहे. आणि तो गुणाकार करताना इथे 0 आहे म्हणून ही संख्या दोन्ही सारख्या करण्यासाठी 4 च्या पुढे 2 शून्य द्यायचे आणि गुणिले 0.007 हा गुणाकार करायचा आहे. आणि गुणाकार करताना पूर्वी दशांश चिन्हाचा विचार करायचा नाही. अगोदर आहे असा गुणाकार करून घ्यायचा आणि मग दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत दोन्ही संख्यांमध्ये ते मोजायचे आणि उजवीकडून तेवढे अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचे. आपल्याला ते उत्तर आता याच्यामध्ये जे उत्तर येईल साधारण असं उत्तर येते. मग आता आम्ही काय म्हटलं दशांश चिन्हानंतर इथं 3 अंक आहेत, दशांश चिन्हानंतर इथं 3 अंक आहेत. मग आता आपल्याला उजवीकडून 6 अंक सोडावे लागतील. 1 2 3 4 5 6 मग दशांश चिन्ह द्यावं लागेल. आता या 8 नंतर जे शून्यांना काही किंमत नाही आणि म्हणून 0.0028 हे जे उत्तर आहे जो पर्याय असेल ते याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे 56 मीटर लांबीच्या दुरीचे 8 मीटरचा एक याप्रमाणे समान लांबीचे तुकडे करण्यासाठी दुरी किती ठिकाणी लावा? हा फर्स्ट प्रश्न आहे. त्यांनी काय केलंय मुद्दाम 8 अंक त्या ठिकाणी दिलेला आहे. आता त्याने 56 मीटर लांबीची दुरी आणि 8 मीटरचा एक तुकडा आहे. आता मुलं काय करणार 8 आले म्हटल्यानंतर लगे 8 ने 56 लागणार भागिले 7 जे उत्तर 7 येईल. पहिल्याच पर्याय त्यांनी 7 दिलेला आहे आणि मुलं तिथे बरोबर फसतात. म्हणून प्रश्न बारकाईने वाचायचा. 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे करायचे. 8 मीटरचा एक याप्रमाणे तुकडे केले तर ते 7 तुकडे होतात आणि 7 तुकडे करण्यासाठी तुकड्यांपेक्षा काप 1 ने कमी असतो आणि म्हणून जर 7 तुकडे दोरीचे होतात म्हणजे का 6 ठिकाणी ती दोरी कापावी लागते आणि म्हणून 6 हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 1/20 चे 15%. बरोबर चौकोनचे 12%. तर चौकोन बरोबर किती? ते टक्केवारीचं उदाहरण आहे. मग 120 च्या अगोदर आपल्याला 15% काढावे लागतील आणि मग 120 भागिले 100 गुणिले 15 गुणिले 18. मग आता कशाचे 12%? कितीचे 12% केल्यानंतर डावी बाजू बरोबर उजवी बाजू गणितामध्ये फार महत्वाचं असतं. इकडे उत्तर जर 18 आहे तर इकडे उत्तर 18 यावं लागणार आणि मग किती रुपये घेतले असता त्याचे 12% 18 होतात आणि मग त्यासाठी काय करावं लागेल 100 चे 12% तर किती रुपयाचे 18. मग काय करावं लागेल 18 गुणिले 100 भागिले 12 उत्तर येईल 150 आणि म्हणून याचा पर्याय जो येईल तो येईल पर्याय 4 150. त्यानंतर सोबतची एक आकृती दिलेली पहा. त्या आकृतीमध्ये विचारलेली लघुकोणांची संख्या ही विशाल कोणांपेक्षा कितीने जास्त आहे. आता पहा ही संख्या या ठिकाणी जी दिलेली आकृती आहे या आकृतीचं बारकाईने निरीक्षण केलं तर यामध्ये 9 लघुकोण तुम्ही मोजून पहा. प्रत्यक्ष 9 लघुकोण भरतात आणि विशाल कोण मात्र एकच आहे आणि म्हणून ती संख्या 8 ने जास्त आहे. तुम्ही प्रत्यक्ष ही करून बघा. त्यानंतर 13,500 ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहायची ती काय तुम्हाला सांगायची गरज नाही. त्यानंतर 7 दशांश चिन्ह
ते 7.6 हा पूर्णांक दशांश अपूर्णांकाच्या रूपात कसा लिहाल ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ते येणार आहे. कारण का तर शतांशामध्ये 6 हा शतांश होणार आहे, कारण 100 पैकी 6 म्हटले त्यांनी. त्यानंतर खालीलपैकी असतात ते विधान कोणते? तर त्रिमितीय वस्तूंची लांबी, रुंदी व उंची तिन्ही मापे मोजता येतात, बरोबर आहे. त्रिमितीय वस्तूचा द्विमितीय आराखडा म्हणजे त्या वस्तूची घडण होय, हेही बरोबर आहे. आणि घनाची पृष्ठे ही चौरस आकृती असतात, हे सुद्धा बरोबर आहे. आणि म्हणून पर्याय 3 जो आहे, सर्व त्रिमितीय वस्तू सर्व बाजूने सारखे दिसतात, हे मात्र असत्य विधान आहे आणि त्यामुळे पर्याय 3 येईल. त्यानंतर 55 प्रश्न, 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून कोणती संख्या वजा केल्या 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल? आता 5 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती आहे? 99,999. आणि काय म्हटलंय उत्तर काय पाहिजे त्यांना, म्हणजे कालच आपला विषय झाला होता 99,999. याच्यातून कोणती संख्या वजा केली असता 4 अंकी सर्वात लहान विषम संख्या मिळेल, म्हणजे सर्वात लहान संख्या 1000, ती सम आहे म्हणून 1001. ही उत्तर येण्यासाठी इथं कोणती वजा करावी लागेल? मग आता आपलं कालच आपण पाहिलं होतं की वजाबाकी म्हणजे दुसरी संख्या जर शोधायची असेल तर पहिल्या संख्येतून उत्तर वजा करावं लागेल. आणि म्हणून 1001 899 89 98,998 हा जो पर्याय हे त्याचं उत्तर असेल. त्यासाठी सर्वात लहान संख्या, सर्वात मोठ्या संख्या, प्रत्येक एक अंकी सर्वात लहान, एक अंकी सर्वात मोठी, 2 अंकी सर्वात लहान, 2 अंकी सर्वात मोठी, असं 5-6 अंकांपर्यंत तुम्हाला हे माहीतच असलं पाहिजे. त्याचबरोबर एक अंकी लहानात लहान सम, एक अंकी लहानात लहान विषम, एक अंकी मोठ्यात मोठी सम, एक अंकी मोठ्यात मोठी विषम, हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. हे 6 अंकी संख्यांपर्यंत शक्यतो आपल्याला माहित असलं पाहिजे, म्हणजे हा प्रश्न सोडवणं अतिशय सोपं जातं. त्यानंतर 56वा प्रश्न आहे, एक घड्याळ 4,560 रुपयांस विकले तर व्यवहारामध्ये 470 रुपये नफा होतो, तर घड्याळाची खरेदी किंमत, आता हे काय सांगण्याची गरज नाही, करून दाखवण्याची गरज नाही. 4,560 रुपयांना विकलं, नफा झाला 470, तो वजा केला की घड्याळाची खरेदी किंमत येईल. त्यानंतर 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद बरोबर किती सेकंद? मग आता हे मिनिटाचे सेकंद, 1 तास म्हणजे 60 मिनिटे, 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद. मग आता 1 तासाच्या अगोदर आपल्याला सेकंद करावे लागतील, 22 मिनिटांचे सेकंद करावे लागतील आणि त्यात 15 सेकंद मिळवावे लागतील, म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर येईल 1 तास म्हणजे 3,600 सेकंद. 22 मिनिटांचे सेकंद करा आणि 15 सेकंद त्यात मिळवा, तुम्हाला ते उत्तर मिळेल. त्यानंतर 58वा प्रश्न आहे, 58,721 मधील दशक स्थानच्या अंकाची स्थानिक किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? आणि म्हणून आता 721 याच्यात काय म्हटलंय, दशक स्थानच्या अंकाची किंमत 1000 स्थानच्या अंकाच्या किती पट आहे? मग आता दशक स्थानी जो अंक आहे त्याची किंमत 20 आणि 1000 स्थानी जो अंक आहे त्याची किंमत आहे 8,000. आणि मग 20 8,000पैकी 20 किती? तर मग हे उत्तर सोडवताना याच्यामध्ये एक शून्य गेला, एक बे 8 शून्य बरोबर 1.400, 1/400 हे त्याचं उत्तर. का तर ही किंमत नाही, त्यांनी जर असं म्हटलं असतं 1000 स्थानची किंमत दशक स्थानच्या अंकाच्या किती पट आहे, तर आपल्याला ते 8,000 भागिले 20 करावं लागलं असतं. प्रश्न असा विचारला की दशक स्थानच्या अंक हा 1000 स्थानच्या अंकाच्या किती पट आहे, म्हणून ही क्रिया
उलट क्रमाने आपल्याला करावी लागली. त्यानंतर खालीलपैकी कोणते परस्पर रूपांतर हे चुकीचे आहे. आता यासाठी तुम्हाला जे रूपांतर आहेत मिली सेमी डेसिमीटर, हा बर 59 उदाहरण 54,718 मध्ये रातोरीत अंकांच्या दर्शनी किमतीचा गुणाकार. हे उदाहरण अतिशय सोपं आहे. तुम्हाला ती दर्शनी किंमत ही तीच असते आणि त्याचा गुणाकार विचारलाय. अतिशय तोंडी उत्तर आहे. बहुतांशी उदाहरणं शक्यतो तोंडी किंवा मनात करण्याचा नेहमी प्रयत्न करायचा. त्यासाठी सराव फार महत्वाचा असतो आणि क्रिया अचूक करता येणं फार महत्वाचं. त्यामुळे काय होतं तुमचा वेळ वाचतो. आता वर 1 तासाचं मिनिट 1 तास 22 मिनिटे 15 सेकंद हे जे उदाहरण होतं हे जर 1 तास म्हणजे 60 मिनिट हे तुम्हाला माहिती बरोबर. त्याचबरोबर 3600 सेकंद हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्ही ते लगेच मांडू शकता. 3600 22 मिनिट 10 मिनिटं म्हणजे किती 600 सेकंद 20 मिनिट म्हणजे 1200 सेकंद आणि वरचे 120 त्याच्यात मिळवायचे म्हणजे 1320. 3600 अधिक 1320 अधिक 15 हे जर तुमचं पाठांतर चांगलं असेल तर तुम्ही हे गणित तोंडी सुद्धा किंवा अतिशय वेगात करू शकता. काही सेकंदात करू शकता. आणि म्हणून पाठांतर आता इथं सुद्धा आहे की हे जे परस्पर रूपांतर आहे हे रूपांतर करताना सुद्धा तुमचं मिली सेमी डेसिमीटर एका हेक्टो किलोमीटर हे जर पाठ असेल तर तुम्हाला याच्यामध्ये अजिबात अडचण येणार नाही हे उदाहरण सोडवताना. पण मग मिली मिली 10 मिलींचा 1 सेंटीमीटर, 10 सेंटीमीटरचा 1 डेसिमीटर, 10 डेसिमीटरचा 1 मीटर, 10 मीटरचा 1 डेकामीटर, 10 डेकामीटरचा 1 हेक्टोमीटर आणि 10 हेक्टोमीटरचा 1 किलोमीटर होत. आणि मग त्याचं रूपांतर पुढे मागे आपल्याला नेम करता आलं पाहिजे. आणि ते जर करता आलं तर हे उदाहरण अतिशय सोपे. आणि म्हणून ह्याच्या पद्धतीने तुम्ही हे रूपांतर करून बघा. तुम्हाला हे येईल किंवा तुमच्या सरावाने झालेलं असेल. म्हणून मी जे सांगितलं हे तुमचं जर पाठ असेल मिली सेमी डेसिमीटर एका हेक्टो किलोमीटर तर तुम्हाला हे उदाहरण सोडवण्यासाठी काही वेळ लागणार नाही. आता 5048 व 6 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून 8 ने निश्चेष भाग जाणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या बनवायची. 8 ने निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी. आता आपण जर अगोदर मोठ्यात मोठी संख्या याच्यापासून बनवली तर ती काय होते 8 6 5 4 आणि 0 ही संख्या तयार होते 86,540. याला जर आपण 8 ने भागलं तर 8 ने भाग याला जात नाही. मग 8 ने याला भाग जात नाही नंतर आपल्याला काय करावं लागेल याची आदला बदल करावा लागेल ना. अंकांची आदला बदल करावा लागेल. सुरुवातीला हा अंक आपल्याला याच्यात आदला बदल करावी लागेल आणि मग 86,504 ही संख्या तयार होईल. 86,504 ला 8 ने भागून बघा 8 ने पूर्ण भाग जातो का तर 8 ने पूर्ण 86,504 ला 8 ने पूर्ण भाग जातो आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. आता ह्या पर्यायामध्ये तुम्हाला एक गंमत सांगतो. ह्या उत्तराच्या जवळ जाणं किती सोपं आहे. आता पहिला पर्याय 86,540, दुसरा आहे 80,556, तिसरा आहे 86,504 आणि चौथा आहे 65,408. मग आता पहिली गोष्ट काय होते का पहिला जो पर्याय 86,540 याला तुम्ही 8 ची कसोटी वापरून सुद्धा हे करू शकता. 540 भागिले 8 केलं जर निश्चित भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला 8 ने निश्चित भाग जातो. मग आता याच्यामध्ये दुसरा कोणता मोठा पर्याय आहे तर तो 86,504 ना. मग त्यालाच हे करायचं. बाकीचं खेळत नाही बसायचं. ते पर्याय पाहता आपल्याला लगेच लक्षात येते हे 2 पर्यायावरच आपल्याला विचार करावा लागेल. 2 पर्यायामध्ये उत्तर मिळालं तर 80,556 ला आपल्याला जायची गरज नाही. पर्याय 4 65,408 कडे सुद्धा जायची गरज नाही. म्हणून काय फार याचं विचार करण्याची गरज नसते. पर्याय पाहता सुद्धा आपल्याला काही गोष्टी समजू शकतात. त्यानंतर रसिकने 37 रुपये प्रति किलोग्रॅम प्रमाणे 27 किलोग्रॅम साखर खरेदी केली. त्याने सर्व साखर 940 रुपयांची विकली तर त्याला किती रुपये नफा अथवा तोटा झाला. आता हे जे उदाहरण आहे किती रुपयांनी साखर घेतली 37 रुपये. किती किलोग्राम घेतली
27 किलो घेतली. मग आता काय करावं लागेल उदाहरणामध्ये? 1 किलोची किंमत 37 रुपये, तर 27 किलोची किती गुणाकार करावा लागेल? तो गुणाकार करा. ती खरेदी केली त्यासाठी त्याला किती रुपये लागले ते बघा. आता नंतर त्याला मला वाटतं 999 रुपये काहीतरी लागतात. गुणाकार करून तुम्ही बघा. त्यानंतर त्यांची साखर 940 रुपयाला विकली ना, मग त्याला फायदा झाला का तोटा झाला हे कोणी सांगेल ना राव, साधारण. आणि मग 999 रुपयाला खरेदी केली साखर, तर 940 रुपयाला त्याने विकली, वजाबाकी केली, तर आपल्या ती गोष्ट लगेच लक्षात येते याच्यात तोटा झालेला आहे. आणि मग तो तोटा किती झालाय ते आपल्याला फक्त शोधायचं, आणि ती वजाबाकी केली का आपल्याला तोटा समजतो. त्यानंतर जसा जसे 12.5 दराने 6,000 रुपयांचे सरळ व्याज 3,750 रुपये होण्यासाठी किती कालावधी लागेल? आता एक गोष्ट आहे, तुम्हाला फसवण्यासाठी जी हुशार मुलं आहेत त्यांच्या ही गोष्ट लक्षात येणार, पण ज्यांना ते रूपांतर समजलंच नाही, तिथं काय केलं त्यांनी 12.1 दिलेले, आणि पुढे काय दिलेलं की 600 रुपयांचे सरळ. बरेचसे मुलं येतच झटत वाचणार. याचं काय करायचं हेच त्यांच्या लक्षात येणार नाही. त्यांना सरळ व्याजाचं सूत्र सुद्धा माहिती. मदत किंवा मुदत म्हटलं तरी मुद्दल दर मुदत भागिले 100, आणि मदत म्हटलं तरी तेच भागिले 100. त्यांना सूत्र माहिती आहे, सगळं माहिती, गणित कसं करायचं हे माहिती, पण त्यांनी मुद्दाम या पद्धतीने दिल्यामुळे त्याचा पर्याय खुंटला, त्याला पुढे समजायला जात आहे काय करायचं नाही. म्हणून हे रूपांतर सुद्धा फार महत्वाचं असतं. जेव्हा व्यवहारी अपूर्णांकामध्ये उदाहरण देतात, त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये आपल्याला रूपांतरण करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे 12 आणि वर अर्धा भाग, 1/1/2 म्हणजे अर्धा भाग, आणि मग 12 वर अर्धा भाग म्हणजे 12.5 किंवा 50, हे त्याचं रूपांतर आहे. आणि मग हे रूपांतर ज्याला करता आलं, समजा 12.12 पूर्णांक 1/12 असं दिलं असेल, तर आपल्याला कळायला पाहिजे 12.25 किंवा 12.3/3/4 असं दिलं असेल, तर कळायला पाहिजे 12.75. हे रूपांतर जेव्हा येईल तेव्हाच हे उदाहरण सोडवता येईल. आणि म्हणून हे रूपांतर फार महत्वाचं आहे. आणि म्हणून आता याच्यात काय करावं, काय विचारलंय आपल्याला? कालावधी किती लागेल? सरळ व्याज दिलंय, याच हे सरळ व्याज बरोबर मदक म्हणजे म गुणिले द गुणिले क भागिले 100. आता आपल्याला इथं काय काय दिलंय? सरळ व्याज दिलंय 3,750 बरोबर. काय दिलंय आपल्याला? मुद्दल दिलंय 6,000. त्यानंतर दर दिलाय 12.5, आणि आपल्याला कालावधी काढायचा आहे भागिले 100. 2 शून्य गेले म्हणजे काय होईल शेवटी? 3,750 बरोबर 60 गुणिले 12.5 गुणिले क, या दोन्हीचा गुणाकार करा, त्या गुणाकाराने याला भागा, बरोबर कालावधी मिळेल. तो कालावधी तुम्हाला काढता येतो. याच्यात अवघड असं काही नसतं. सरळ व्याजावरची उदाहरणं फार सोपी असतात, परंतु ती सरळ दिली जाणार नाही. त्यात काहीतरी तुम्हाला मेक मारलेली असेल, ती समजली पाहिजे. प्रत्येक उदाहरणामध्ये प्रत्येक प्रश्नामध्ये असं काहीतरी दिलेलं असतं, त्या शब्दामुळे त्याच अर्थ बदलतो किंवा उत्तराची दिशा बदलते, आणि तो शब्द त्याचा अर्थ आपल्याला लावता येणं फार महत्वाचं आहे. त्यानंतर आरवजीने दुकानातून 17 रुपयांचे दही, 72 रुपयांचे दूध व 56 रुपयांचे पनीर घेतले, तर दुकानदाराला 200 रुपयांची नोट दिली, तर दुकानदार आरवीला किती रुपये परत केले? साधे. आता याच्यामध्ये एकच गंमत आहे. 70 रुपयांचं दही दिले, 72 रुपयाचे दूध दिले, पहिली दुसरीचं उदाहरण आहे, त्या मुलाला समजत आहे, ते दोन्हीची बेरीज करायची. पण पुढं काय केलंय? जाणीवपूर्वक 56 दिलेले. आता 56 काय होणार आहे?
बरेचसे मुलं घाय घाय पावणे 56 मांडताना 56.75 घाई घाई अति घाई संकटात नाही. आणि म्हणून पावणे 56 पावणे हा त्याचा अर्थ समजला पाहिजे की पाव भाग कमी आहे 56 पूर्ण व्हायला. आणि म्हणून त्याचं रूपांतर मी काय सांगितलं, पावणे म्हणजे 75 पण मागील अंक आणि म्हणून 55.75 म्हणजे 55.75 ही त्याची मांडणी. ही मांडणी आली तर ते उदाहरण त्या मुलांना बरोबर येणार आहे. आणि मग ती वजाबाकी करायची, ती सगळ्याची आधीची बेरीज करायची, दह्याची दुधाची पनीरची एकत्र बेरीज करायची. आणि दुकानदाराला आपण, तुम्ही दुकानात बाजारामध्ये जाता, जेव्हा तुम्ही वस्तू खरेदी करता, समजा साखर सांगितली, चहा पावडर सांगितली, शेंगदाणे सांगितले, 500 रुपये जर तुमच्याकडे दिलेले असतील, तुम्ही दुकानात जाता तेव्हा त्या वस्तू घेतल्यानंतर त्याचे भाव विचारता, याची किती झाले, याची किती झाले, याची किती झाले. दुकानदार एका कागदावर त्या मांडतो एकूण किती बेरीज झाली आणि मग वजा 500 करतो कॅल्क्युलेटरवर. त्या पद्धतीने उदाहरण होतं की आपण घेतलेल्या वस्तूंचे किती होतात त्यासाठी बेरीज करावी लागेल. मग आपण दिलेल्या रुपयांमधून ती बेरीज वजा केली का आपल्याला किती रुपये मागे घ्यायचे हे तुम्हाला समजतं. त्याच्यामुळे हे उदाहरण तुमच्या दृष्टीने अवघड नाही. आता इथे एक दिलेले 23 किलोग्रॅम 500 ग्रॅम अधिक 21 किलोग्रॅम 750 ग्रॅम. आता हे उदाहरण काय फार अवघड नाही, ज्याची नुसती सलग बेरीज जर किलोग्रॅमचे एक घरघाट, जसं आपण शतक दशक करतो, पण जेव्हा ग्रॅम किलोग्रॅमचं लिटर मिलीलिटरचं उदाहरण येतं, किलोमीटर मीटरचं उदाहरण येतं, तेव्हा किलोमीटरचं एक स्वतंत्र घर आणि मीटरचं एक स्वतंत्र घर. आणि म्हणून किलोग्रॅमचं स्वतंत्र घर, ग्रॅमचं स्वतंत्र घर करा आणि बेरीज करा. ही बेरीज आपल्या क्रमिकेने केली तरी हे उत्तर तुम्हाला येणार आहे, यात काय अवघड नाही. त्यानंतर दिलेलं आहे 8,99,999 अधिक 1,001. आता बऱ्याचशा मुलांचं काय होतं, गणित मांडताना, आता तुम्ही हुशार मुला, तुमची अडचण येत नाही, परंतु दिसताना तर उदाहरण फार सोपं दिसतं, बेरीज याच्यामध्ये काही बाकीचं करायची गरज नाही, अतिशय सोपं उदाहरण आहे. पण मांडणी करताना अनेक मुलं पुढे फसतात. अधिक 1,001 अशी घाई मांडणी करतात आणि हे उदाहरण चुकवतात. म्हणून नेहमी विचारपूर्वक शांत डोक्याने मांडणी करायची. आता या आणखी एक घोळ होतो, दशांश चिन्ह घेऊन जेव्हा बेरीज दिली जाते तेव्हा बऱ्याचशा मुलांचा फसगत होते. आता काय केलं जातं, 4.2 अधिक 6.01 अधिक 1.009 असं उदाहरण दिलं जातं. आणि मग या उदाहरणाने काय होतं मुलांचा, मग त्याची मांडणी बीच करायची. मग 1.0 मग हे कसं मांडायचं, हे कसं मांडायचं, काहीच करायचं नाही. नेहमी एक गोष्ट ध्यानात धरायची की दशांश चिन्हानंतर जास्तीत जास्त किती अंक आलेले, ज्या संख्येत आलेले असतील ते अगोदर विचारात घ्या. याची मांडणी 4.2च करायची. आता आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची का दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह अगोदर मांडून घ्या गणित मांडतात, त्याच्यात बदल करायचा नाही. मग 6.चिन्ह दशांश चिन्हाच्या खाली दशांश चिन्ह 0.1 अधिक 1.000 असं थोडं अंतर ठेवून मांडायचं जाणीव. आणि आता हे गणित करताना काय करायचंय, इथं दशांश चिन्हानंतर 3 अंक आले, इथं दशांश चिन्हानंतर 2 अंक आले, तर इथं 3 अंक शून्य देऊन करून घ्यायचे. याचं सुद्धा इथं एकच अंक आहे दशांश चिन्हानंतर, बाकीच्या याच्यात 3 आहेत, मग यांच्या पुढे सुद्धा 2 शून्य द्यायचे. झाल्या संख्या बरोबर तयार झाली. आणि आता बेरीज करणं अतिशय सोपं आहे, तुमची बेरीज चुकू शकत नाही. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची का दशांश चिन्हाखाली दशांश चिन्ह मांडूनच ती गोष्ट क्रिया करायची. आणि ज्या ठिकाणी शून्य नाही त्या ठिकाणी शून्य देऊन क्रिया केली की तुमचं गणित चुकू शकत नाही. आता त्यानंतर 67 प्रश्न आहे. 3/4 1/4 7/4 5/4 9/4 या अपूर्णांकाची उत्तरच्या क्रमाने मांडणी केल्यास पहिला अपूर्णांक मधला अपूर्णांक यांची बेरीज किती येईल. तर आता हे जे मी सगळं काही मांडत नाही, परंतु उत्तरचा क्रम लावायचा म्हणजे मोठा अपूर्णांक अगोदर येईल,
छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो आणि म्हणून 9/4 त्यानंतर कोणी 7/4 त्यानंतर कोणी 5/4 नंतर 3/4 आणि 1/4 आणि त्यांनी काय सांगितले पहिला आणि मधला. आता हे जर काय होईल माहिती का उत्तरच्या क्रमाने मांडणे. आता हे दिलेली संख्या काय मुलं काय करणार आहे याच्यातच करणार आहेत मोठा अपूर्णांक त्याला सापडणार समजा किंवा उत्तरच्या क्रमाने मांडणी केल्यासारखं हे जर पाहिलं तर काही पहिलं 3/4च घेणार मधला घेणार बेरीज बेरीज करणार. हा तसा भाग नाहीये. अगोदर मांडणी करावी लागेल आणि मग 9/4 अधिक 5/4 त्याची बेरीज येईल 14/4 याचं समूळ संक्षिप्त रूपांतर होईल बेस 7/14 आणि बेस जुने 4 7/2 असा पर्याय याच्यामध्ये दिलेला आहे. आणि मग इथं तर 4 कुठेच दिसत नाही पर्यायातही 4 कुठे दिसत नाही सगळ्या याच्यात छेद 2 पण एक ठिकाणी काय केलंय पर्याय तिसरा दिलाय फक्त 4 आणि मग काय होतं आपल्या डोक्यात बसलेलं असतं इथं छेद 4 इथं कुठे 4 दिसत नाही काय बोलत देणार ते मांडू असं न करता याचं काय झालंय का बरं 2 आला याचं आपल्याला लक्षात निरीक्षण शक्ती फार महत्वाची आणि सममूल्य अपूर्णांकामध्ये व्यवहार्य अपूर्णांकामध्ये नेहमी फसवलं जातं. सममूल्य अपूर्णांक देऊन त्याचं उत्तर दिलेलं असतं आणि त्या ठिकाणी मुलं चुकतात. त्यासाठी पाठांतर अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर 68वा प्रश्न आहे शेखरने बाजारातून 45 रुपये प्रति किलोग्रॅम दराने अर्धा किलोग्रॅम टोमॅटो आता 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलो कांदे व 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी खरेदी केली. आता अर्धा किलो तुम्हाला काढता येणार आहे 1.5 किलो तुम्हाला काढता येणार आहे. आता हे 1.25 किलोला इथं बरेचशे मुलांचा काय होणार आहे गोंधळ होणार आहे 1.25 किलोचा कसा भाव करायचा. जी मुलं हुशार असतात जी बाजारामध्ये जातात त्यांना ही अडचण येत नाही परंतु ज्यांनी व्यवहार प्रत्यक्षात करून पाहिलेले नसतात त्यांना या बाबतीत अडचणी येऊ शकतात आणि म्हणून 45 रुपये किलोने काय केले प्रति किलोग्रॅम म्हणजे 1 किलोचा भाव आणि 45 रुपये टोमॅटो आहे तर आपल्याला अर्धाच किलो घ्यायचे मग आपण त्या दुकानदाराला किती रुपये देणार आहे ते ठरवायचंय. 30 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.5 किलो कांदे घेतले 1.5 किलो म्हणजे 1 आणि अर्धा मग 30 आणि त्याचा अर्धा ते तुम्हाला येईल आणि 56 रुपये प्रति किलोग्रॅम दराने 1.25 किलोग्रॅम भेंडी किती 1.25 किलो म्हणजे 1 आणि पाव भाग मग आता 56च्या आधी 4 भाग करावे लागतील आणि त्याचा 1 भाग घ्यावा लागेल मग 56चे 4 भाग किती चोक 56 14 चोक 56 14 रुपये मग 56 मध्ये आणखी 14 रुपये मिळवावे लागतील मग त्याची किंमत काढावी लागेल मग यांची बेरीज पहिले 45 रुपयाचा अर्धा किलो अर्धा भाग 22 रुपये 50 पैसे 1.5 किलो 30 रुपयाप्रमाणे त्याचे 45 रुपये आणि हे 56 अधिक 14 70 रुपये याची सगळ्याची बेरीज करा. ती बेरीज म्हणजे बाजारात आपण गेल्यानंतर झालेले खर्च. त्यानंतर 69वा प्रश्न आहे शाळेला सोमवार दिनांक 2 मे 2022 पासून 32 दिवसांची सुट्टी लागली तर सुट्टीनंतर शाळा कोणत्या वारी सुरू होईल. त्याने असं नाही विचारलं का किती तारखेला सुरू होईल किती तारखेला विचारलं असतं तर ते झटपट उत्तर तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकत होता पण त्यांनी विचारलं कोणत्या वारी सुरू होईल म्हणजे आपला वेळ या गणितामध्ये थोडा जाणार आहे. अगोदर शाळा कधी चालू होणार आहे किती तारखेला ही तारीख आपल्याला काढावी लागेल आणि मग त्याचा वार आपल्याला ठरवावा लागेल. मग 2 मे पासून सुट्टी लागली 2 मे पासून 32 दिवस बरोबर का. आता इथं पहिली गोष्ट अशी आहे मग आता 2 धरायचा का 2 सोडायचा मग हे कसं समजणार धरायचा का सोडायचा ह्या शब्दावरून समजणार. म्हटलं तर तो धरायचा 2 मे नंतर म्हटलं 2 सोडायचा आणि मग 2 मे पासून सुट्टी लागली थोडी उदाहरण नाही सगळं 2 मे पासून 10 तारखेपर्यंत दिवस किती होतात मोजा 9 दिवस होतात. जर तशी वजाबाकी केली 2 आणि 10 2 घातले तर 8 होतात पण प्रत्यक्ष 2 ते 10 पर्यंतची मोजणी केली तर ते 9 येते आणि म्हणून ते 9 नंतरचे परत 11 ते 20 10
21 ते 30 10 29 झाले. 31 मे त्याच्यात मिळवला 30 दिवस हेच झाले. मे महिन्याचे 30 दिवस झाले आणि 32 दिवस सुट्टी म्हणजे 1 जून आणि 2 जून झाले 32 दिवस. म्हणजे शाळा कधी चालू होतात तर 3 जूनला. मग शाळा 3 जूनला चालू होणार तर 3 जून आपल्याला काढायचा आहे. 2 मेला त्यांनी दिलाय सोमवार. मग आता 3 जूनची तारीख काढायची असेल तर सगळ्यात महत्वाचं 1, 8, 15, 22 आणि 29 म्हणजे 1 मे 29 मे. मग जर 2 मेला सोमवार आहे म्हणजे 1 मेला कोणता वार असेल? रविवार. इथं रविवार म्हणजे इथं रविवार. 29 ला रविवार, 30 ला सोमवार, 31 मेला मंगळवार, 1 ला बुधवार, 2 ला गुरुवार आणि 3 जूनला शुक्रवार. काही सेकंदात उत्तर येत. त्यासाठी हे माहित पाहिजे 1, 8, 15, 22, 29. अगोदर आपण 1, 8, 15, 22 वर 1, 8, 15, 22, 29 वर गेलो की कसंही जाता येतं कसंही येत. त्यानंतर तुम्हाला हे सुद्धा माहित आहे म्हणजे जी हुशार मुलं आहेत तर काय होतंय की जी मुलं हुशार असतात किंवा याच्यात जास्त सराव झालेला असतो त्यांना 31 मे समजा 31 दिवसांचा महिना असेल तर 1 तारखेवरून ते 31 चा सुद्धा वार शोधू शकतात. किती वार पुढे जायचं? 1 वार 2 वार पुढे जायचं. समजा मी तर रविवार आहे तर 31 मेला कोणता वार येईल तर लगेच मंगळवार येईल ना. 30 दिवसांचा महिना असेल तर पुढचा वार येईल. हे ज्यांना लक्षात येतं त्यांना हे उदाहरण सोडवणं अजिबात अवघड नाही. आता काय वेळा काय होतं की तुम्हाला जून वरून ते ऑगस्टचा विचारतं, जून वरून ऑगस्टचं विचारतं, मे वरून जुलैचं विचारतं. मग त्यावेळेस सुद्धा असंच करायचंय. मेच्या शेवटी येणारा वार तो परत 1, 8, 15, 22, 29 मध्ये घ्यायचा. त्या वाराने पुढे जायचं आणि तसंच याच्यात जुलैमध्ये जायचं. आणि अनेक वेळा काय केलं जातं की ती स्वाटी भाषे तुम्हाला माहित असेल ते वार ह्या 2 दिवशी ह्या राष्ट्रीयाला हा वार होता तर त्याला कोणता वार असेल, स्वातंत्र्य दिनाला हा वार होता तर बाल दिनाला कोणता वार असेल हे जेव्हा विचारलं जातं याचं हे ठरलेलं आहे. त्याचे काही शोधायची गरज नाही. त्याचं पाठांतर पाहिजे. आणि म्हणून स्वातंत्र्य दिनाला आलेला जो वार बाल दिनाला असतो की माहिती ज्याला माहिती त्याला ती लगेच येतं. त्याला काही सांगायची गरज पडत नाही. त्यासाठी पाठांतर पाहिजे. म्हणून ज्या काही बाबी आहेत त्या तुम्ही माहीत करून घेतल्या पाहिजे आणि त्या आपल्या कायमस्वरूपी स्मरणात पाहिजे. आपल्याला वेळ वाचतो. एका सेकंदात ते उत्तर येतं. त्यानंतर राहुलने 58,500 रुपयांना घेतलेली मोटरसायकल 64,250 रुपयांना विकली तर त्याला यावर किती नफा होता तोटा झाला. साधी गोष्ट आहे. 58,500 ला घेतली विकली 64,250 ला नफाच होणार आहे. वाढली किंमत म्हणजे नफा होणार आहे. आणि व्यवहार तुम्हाला कळतात. मग ती वजाबाकी करायची फक्त आणि जी वजाबाकी आली तो सगळा नफा आहे. तो पर्याय शोधायचा आहे. इष्टिकाची ती अनुक्रमे किती पृष्ठे व कडा असतात तुम्हाला माहिती आहे. इष्टिकाची ती घन हे सगळं पाठ पाहिजे. त्याला शिरोबिंदू किती, कडा किती, पृष्ठे किती हे जेव्हा पाठ असेल तेव्हाच या गोष्टी तोंडपाठ आहे. हे काय क्षणात म्हणजे 1 सेकंदात उत्तर शोधण्यासारखा पर्याय आहे. त्यानंतर सोबतच्या आकृतीत किती त्रिकोण तयार झाले आहेत ही आकृती बघून घ्या. या आकृती तुम्ही वहीवर तुमच्या समोर वही असेल तर ती काढून घ्या आणि या आकृतीचे त्रिकोण तुम्ही मोजा. या आकृतीत एकूण 13 त्रिकोण आहेत. शोधा. तुमचं उत्तर द्यायला येत नसेल तर तुमच्या शिक्षकांना दाखवा. त्यानंतर 10 सदस्य 8 दार आणि 3,500 रुपयांचे 2 वर्ष सरळ व्याज मागत मी सांगितलं. सरळ व्याज बरोबर मदत कर ते सूत्राचा भागिले 100 सूत्राचा वापर केला की उदाहरण लगेच येते. त्याच्यासाठी काही विशेष गरज नाही. आणि पुढे एका पक्षी अभयारण्यातील विविध प्रकारच्या पक्ष्यांची संख्या दिलेली आणि एक पक्षी एक चित्र एक त्रिकोण बरोबर 4 पक्षी असं त्याचा अर्थ दिलेला आहे. मग आता पोपट जर पाहिले तर तिथे 7 त्रिकोण आहेत म्हणजे 28 आहेत. मोर किती आहेत 4 त्रिकोण म्हणजे 16 आहेत. गार किती आहेत 6 त्रिकोण आहेत म्हणजे 24 आहेत. आणि सुतार पक्षी किती आहेत 3 त्रिकोण म्हणजे 12 आहेत. आता पोपटांची संख्या सुतार पक्षांच्या संख्येपेक्षा किती जास्त असतो कमी ते तुम्हाला येईल.
आता 75वा प्रश्न मात्र इथं गमतीचा आहे. मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या शेकडा किती? एकूण पक्ष्यांच्या म्हटले. अनेक वेळा काय होतं की मोरांची संख्या पक्ष्यांच्या, मग बाकीच्या पक्ष्यांचीच आपण बेरीज करतो. बाकीच्या पक्ष्यांची ती 64 आणि मोर आहे तिथं 16 आणि तिथंच आपण झटत बसवतो, ते काही उत्तर आपल्याला येत नाही आणि मग आपल्याला थोडासा तणाव देतो आपण. एकूण पक्षी विचारलं, मी एकूण पक्षी आहेत 80 आणि मग काय करावं लागेल? 80 पैकी 16 तर 100 पैकी किती? आपल्याला काय शेकडा काढायचा आहे ना. 80 पैकी 16 आहे तर 100 पैकी किती? मग 100ला आपल्याला 80 ने भागावं लागेल आणि जो भागाकार येईल त्याला 16 ने गुणावे लागेल आणि मग ते उत्तर तिथं येईल. तुम्हाला फसवण्यासाठी 4% पटकन दिले त्यांनी, कारण 64 आणि 16 तुम्ही लगेच करणार आहे. तुम्हाला 16चा पाढा येत असतो, 16 चौक 64, तुम्ही लगेच 4% मांडून मोकळे. तर हा यासाठी बारकाईने प्रश्न नीट वाचा, एकूण पक्ष्यांचे शेकडा विचार. आणि म्हणून अशा पद्धतीने तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप चांगलं यश मिळवा आणि जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये आपल्या जिल्ह्यात जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता तयारी देण्यासाठी मी शुभेच्छा देतो. या ठिकाणी जिल्हा परिषद बरोबर शिक्षण विभाग यांनी जी आम्हाला या ठिकाणी संधी आपल्या समोर येण्याची उपलब्ध करून दिली आणि त्यासाठी आमचे मित्र सुयोग पवार यांनी आम्हाला जे सहकार्य, योगेश पवार यांनी आम्हाला या ठिकाणी जी संधी उपलब्ध करून दिली, लागणाऱ्या सगळ्या गोष्टी तांत्रिक बाबी ज्या आहेत त्यांनी महिनाभर पाहिल्या आणि त्यांचा वेळ, त्यांनी अमूल्य वेळ या ठिकाणी दिला आणि आपल्या समोर येण्याची सर्वांना संधी मिळाली, याबद्दल शिक्षण विभाग सुयोग पवार सर यांचे मी धन्यवाद देतो आणि थांबतो.